नाही देणार, माझा पगार नाही तेवढा, मला इथे मी भाडं पण भरू शकत नाही. अगोदर भाडं भरा, म्हणजे 3-3 महिन्याचं भाडं देणार आणि नंतर आम्ही जाऊन यांच्याकडनं भाडी घ्यायची. 10 वेळा यांच्या पाठी लागायचं. त्याला बोलू ट्रान्झिट कॅम्प, तर ट्रान्झिट कॅम्प फक्त BDD चाळीमध्ये पाठवत आहेत. ती पण 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याला. म्हणजे तिकडे पण हीच परिस्थिती. करायचं काय मग सामान्य माणसाने? मग ही जबाबदारी कोणाची आहे? इथे लोकल आमदार त्यांची आहेत, म्हाडाची आहे, कोणाची जबाबदारी आहे? म्हणजे इथे का सगळ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे का? तुम्ही आम्हाला क्लिअर सांगा बाबा, आम्ही वाऱ्यावर सोडून दिले, आमचा विषय, तुम्ही पण जय महाराष्ट्र, आम्ही पण तुम्हाला जय महाराष्ट्र. कायमचं नाही जमू शकत आहे. आणि एवढा पाणी की आम्ही झोपायला जागा नाही, बस सामान आम्ही ठेवणार कुठे? टेरेसवरून पाणी येतं, त्यांचं घरचं पाणी येतं, त्यांचं मोरीचं पाणीसुद्धा येतं. आणि आता तर काय गैरीच पाणी आलं आहे. मग आता आम्ही काय करायचं? जेणेकरून की जाणूनबुजून तुम्ही तोडा, की उरलेल्या लोकांना त्रास होऊन ते आपोआप घर खाली करून जाय. म्हाडाने कितीही त्रास देऊन दे, पण इथले रहिवासी सुशिक्षित आणि सक्षम आहेत. श्रीनिवास मिलशिवाय ते लोक एकही घर खाली होणार नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो. नेहमीच वादग्रस्त ठरलेला BDD चाळीचा विषय पुन्हा घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. अभिमान वाटावा, मुंबईकरांना अभिमान वाटावा असा हा सुंदर प्रोजेक्ट BDD चाळ ही डेव्हलपमेंट चालू असताना इथल्या स्थानिक आणि जुन्या रहिवाशांच्या तक्रारी वारंवार येत आहेत. याचं कारण म्हणजे म्हाडाचं असलेलं अपुरं नियोजन असं यातून निष्पन्न होतं आहे. संबंधित तक्रारदारांकडून आणि रहिवाशांकडून आपण नेमकं जाणून घेणार आहोत नेमक्या काय काय या पुनर्विकास प्रकल्प होत असताना काय काय समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे, कुठे गालबोट लागतं आहे. एवढ्या सुंदर प्रोजेक्टला मुंबईकरांना सार्थ वाटावं, खरोखरच अभिमानास्पद वाटावं असं सुंदर प्रकल्प इकडे होतो आहे. 500 स्क्वेअर फुटाचं घर या BDD चाळ रहिवाशांना मिळतं आहे. हे मिळत असताना कुठेतरी आनंदावरती विरजण पडतं आहे आणि कुठेतरी त्यांच्या तक्रारी, नाराजी हे सर्व वारंवार येत असतं आहे. आपण या पूर्ण रहिवाशांकडून हे संपूर्ण विषय, BDD चाळीचं हे स्थलांतर, ट्रान्झिटचे विषय, पाणी गळतीचे विषय आणि इतर अनेक समस्या आपण या लोकांकडून जाणून घेतो आहे. आमच्याकडे इथे खाली पाणी गळतं ते त्याचा विषय, ते कोण बघायला येतं आहे काय? नाही, काहीच नाही. एक काय लोक खाली सगळं खाली करून जातात, खिडक्या तोडतात, सगळे ते माळे तोडतात, त्याच्या घरातून पाणी येतं, ते आमच्या दरवाजापर्यंत येतं. ते कोण बघायला येतं आहे? ते करणार कोण? कोणाकडे जाणार? मंत्र्याकडे जाणार की गव्हर्नमेंटकडे जाणार की कोणाकडे येणार? कोण लक्षच देत नाही आहे त्यांच्याकडे. मग आम्ही काय करणार? भिंती वगैरे तोडून ठेवल्यात, ते गरजू वगैरे आले तर आम्ही कामावर जाणार, आमची मुलं असतात घरात, रात्रीचे कोण नसतं तिथे, रात्री दरवाजा ठोकवला तर कोण जाणार बाहेर? तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. आता इथे जे आता फेज 3मध्ये ह्या बिल्डिंग आहेत, 10 बिल्डिंग, खरोखर खूप म्हणजे घाणेरडं गलिच्छ म्हणजे खेळी केली आहे म्हाडाने, की इथे लोक राहतात, जनावरं राहत नाहीत. म्हाडाने आता ज्यांनी घरं खाली करून गेली त्यांना स्पष्ट म्हणते म्हाडा की तुम्ही तुमचं घर आत्ताच तोडून बिडून घेऊन जावा. स्वतः ते प्रोत्साहन करतात लोकांना, रहिवाशांना, तुम्ही तुमचं घर तोडा, नंतर लॉक करून आम्हाला द्या. नाहीतर एकदा तुम्ही आमच्याकडे चावी दिली तर आम्ही पुन्हा तुम्हाला चावी देणार नाही. जेणेकरून की जाणूनबुजून तुम्ही तोडा, की उरलेल्या लोकांना त्रास होऊन ते आपोआप घर खाली करून जाय. म्हाडाने कितीही त्रास देऊन दे, पण इथले रहिवासी सुशिक्षित आणि सक्षम आहेत. श्रीनिवास मिलशिवाय ते लोक एकही घर खाली होणार नाही. प्रत्येक रहिवाशांना श्रीनिवास मिल पाहिजे. आणि भाडा तुम्ही वाढवून देत नाही. गेली 3-4 वर्ष झाली तुम्ही भाडा, म्हणजे तुम्हाला काय नियमच नाही आहे का? रेंट ॲक्ट नियमच नाही आहे का? अरे रेंट ॲक्ट हा सरकारी नियम, जर सरकार कुठल्या नियमाचं उल्लंघन करत असेल मग लोक का नाही करणार? आज 25,000 भाडा, जवळजवळ 4 वर्ष तुम्ही 25,000 भाडा, 25,000 पाडच पडताय तुम्ही. अरे आज 25,000 भाड्यामध्ये कुठे रूम भेटतं का? इथे लोकांना इथे 20,000 पगार आहे. महिन्याला 20,000मध्ये लोक कुटुंब चालवतात. मग भाडा कमीत कमी इथे 35,000 प्रत्येक, म्हणजे छोट्या जरी रूम घ्यायला गेले प्रत्येकाने भाडे वाढवले आपले. आणि 35,000शिवाय कुठेच जवळपास कुठे रूम भेटत नाही. लोक काय करणार? कुठून आणणार पैसा एवढा? त्यामुळे सगळ्यांना हे आता एकच पर्याय, संक्रमण शिबिर. आणि ते म्हणजे ते फक्त श्रीनिवास आणि श्रीनिवास मिलच पाहिजे, अदरवाईज एकही घर खाली होणार नाही. त्यानंतर आम्ही बरेचशा, म्हणजे इथे T3ला आम्ही सांगितलं की आमचा प्रोजेक्ट दाखवा कसा असणार. कोणाला माहिती का प्रोजेक्ट कसा आहे आपला? आमच्या इकडे एक 5वी विंग टाकली गेली बळजबरी, म्हणजे पूर्ण हुकुमशाही चालू आहे. 5वी विंग का टाकली तुम्ही? आता आम्हाला किती प्रॉब्लेम आहे बघा. आमचा काय विरोध नाही, 5 नाही, तुम्ही 10 विंग टाका ह्या फेज 3ला. पण तेवढी प्रॉपर जागा आहे का?
व्हेंटिलेशनचा किती मोठा प्रॉब्लेम होईल, इश्यू होणार भविष्यामध्ये लोकांना. लोक राहणार इथे काय मेंढरं आणि काय जनावरं राहणार नाही ह्या बिल्डिंगमध्ये. मध्यमवर्गीय कष्टकरी मराठी माणसं जे भूमिपुत्र आहेत इथले, ती माणसं ह्या बिल्डिंगमध्ये वास्तव्य करणार आहेत. तर त्यांच्याबरोबर हे अन्याय होता कामा नये. त्यांना न्याय द्या. आणि मी पुन्हा आता नवनिर्वाचित जे आता सरकार झाली आहे ते मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करते आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला आता बीड देण्यात काही इंटरेस्ट नाही, पण हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तुम्हाला यावं लागणार. ह्या मराठी माणसांची कळवारी बना. तुम्ही मराठी माणसांना न्याय द्या आणि मराठी माणसांच्या हक्काचे जे आहेत कॉर्पोरेट फंड, हाईट, स्क्वेअर फीट, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नियमाप्रमाणे देण्यात यावा. आता मागच्या आठवड्यात आलेले माननीय मंत्री महोदय आशिष शेलार साहेब आलेले आणि आपला मुंबई महानगरचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर साहेब आलेले. तर तिथेच आम्ही एक प्रश्न विचारला बोरीकर साहेबांना की साहेब तिकडे हाईट कमी आहे, स्क्वेअर फीट कमी आहे, आम्ही संयुक्त मोजमाप केला होता. तर बोरीकर साहेबचं म्हणणं काय आहे की सदर प्रोजेक्ट हा रेरामध्ये चालू आहे. मी बोललो ठीक आहे साहेब, सदर हा जर रेरामध्ये चालू आहे मग रेरा रजिस्ट्रेशन नंबर द्या ना आम्हाला. काहीच नाही, त्याचं उत्तरच नाही आहे. त्यानंतर 22 ते 40 झाले. कोविड काळात कोण सरकार होती तर सगळ्यांनाच माहिती कोणाची सरकार होती. 22 ते 40 झाले. तर आमचा सजेशन फीडबॅक आमची संमती घेतलीच नाही आमची. किती लोकांना माहीत नव्हतं काय, सगळ्यांना माहिती होतं 22 मजलीची बिल्डिंग आहे. नंतर कळालं की 40 मजलीची बिल्डिंग झाली आहे. आणि चला 22 ते 40 झाले तर आमचा पंजीबल कुठे गेला? 35%. आम्हाला पंजीबल द्यायला पाहिजे होतं ना, का नाही दिलं? कुठे गेला आमचा पंजीबल? कोणी चोरला आमचा पंजीबल? ह्याचं उत्तर पाहिजे आम्हाला रहिवाशांना. त्यानंतर कॉर्पोरेट फंड तुम्ही काय बोलत नाही. जी आरमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की कॉर्पोरेट फंड जे 15% आहेत ना वाढीव 500 स्क्वेअर फीटच्या वरती, ते 15 स्क्वेअर फीट जागा रहिवाशांच्या कॉर्पोरेट फंडमध्ये वाढीव द्या, म्हणजे वाढून द्या कॉर्पोरेट फंड म्हणून रिकनर व्हॅल्यूप्रमाणे. अशा बऱ्याचशा गोष्टी माननीयांनी काही उत्तर दिलं नाही. त्याची बोरीकर साहेब पण नाही का बोलले, सन्माननीय आशिष शेलार साहेब काय बोलले नाही, काही एक शब्द बोलले नाही. हां ठीक आहे, रहिवाशी अज्ञानी आहेत, त्यांना नॉलेज नाही रिडेव्हलपमेंटचा. त्यांच्या विचारांचे 30 आणि 31 वाल्यांचे एवढेच होते की आम्हाला CCTV फुटेज कॅमेरे मिळणार की नाही, आम्हाला गॅस पाईपलाईन मिळणार की नाही. आता गॅस पाईपलाईनचा विषय झाला तर OC गॅस पाईपलाईन कनेक्शन मिळू शकत नाही, पाण्याचं कनेक्शन मिळू शकत नाही. हे बिल्डिंगला OC मिळाल्यानंतर सगळ्या गोष्टी भेटतात. राहिला CCTV फुटेजचा, तर ह्या सगळ्या ॲम्युनिटीज ह्या सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये करारामध्ये नमूद आहे. तर प्रत्येक रहिवासींनी हे वाचा, जे आहेत ना, जे ॲम्युनिटीज आहेत ते वाचा, त्या सगळ्या गोष्टी मिळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं बघा, म्हाडाने शाब्दिक याचा फसवला गेला लोकांना. 12 वर्ष देखभाल खर्च म्हाडा करणार, कराचा समाविष्ट नाही. बघा कसा शब्दामध्ये फसवला आहे लोकांना. कराचा मग कर कोण भरणार? रहिवासी भरणार नाही. कराचा समावेश का? कर पण तुम्हीच भरा. 12 वर्ष कंप्लीट मोफत राहू द्या लोकांना. आणि दुसरी गोष्ट 10 वर्ष तुम्ही बोलताय की घर विकू शकत नाही, नावावर होणार नाही. तुम्ही SRA ॲक्ट का लावताय? हा क्लस्टर रिडेव्हलपमेंट 33 का लावताय? तुम्ही डायरेक्ट ताबा भेटल्या डायरेक्ट त्यांना मालकी हक्काचं करून द्या. ते 10 वर्षाचा क्लॉज काढून टाका. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, सगळ्या गोष्टी काढून टाका हे. आणि परत एकदा मी पुन्हा म्हाडाला आणि सरकारला फडणवीस साहेबांना विनंती करतो, साहेब तुम्ही स्वतः पर्सनली लक्ष घाला. ह्या प्रोजेक्टमध्ये अजून काही झालं नाही. 33 टॉवरपैकी फक्त अजून 8 टॉवरच चालू आहे काम. फक्त 8 टॉवरचे काम चालू आहे. अजून 8 टॉवर पण पूर्ण झालं नाही आहे. अजून 25 टॉवरचं काम पूर्ण बाकी आहे. साहेब अजून काय भरपूर काय प्लॅन अमेंड होऊ शकतो. माझी नम्र विनंती आहे की तुम्ही पर्सनली लक्ष घाला आणि मराठी माणसाला न्याय द्या. बोला मावशी, काय नाव आपलं? सुलोचना पाटील. काय त्रास होतोय तुम्हाला? काय विषय? पाणी बघा ना, दारातून घरातून पाणी. मी एकटीच राहतोय, मी कोण नाही. ते माळ्यावरची लोक मला आपली सपोर्ट करतात, मी एकटीच असतो. कधीपासून पाणी गळतं इथे? हे अमावस्या झाली ना, पौर्णिमा, तेव्हापासून पाण्याचा जो तुम्ही वगळ बघा ना. मी काय खोटं नाही सांगत, इकडून पण पाणी सगळा माळ्यावर नाही येतोय. त्याची तक्रार कुठे केली तुम्ही? तक्रार काय माडात केली तर ते म्हणतात असं नाचे, सगळ्याला सांगतात खाली करा आणि भाडं घ्या. आता हे भाडं आम्हाला परवडतंय का? बाहेर भाडं 30-35 रुपये भाडं आहे, आम्हाला परवडेल का सांगा मला? एवढं परवडतं का आता भाडं? आता त्यांना सांगितलं तर इथं द्यायला, ते नाही दिला नाही. आम्हाला सांगतात तिथे जावं, तिथे पण गळतं आहे ना, तिथे पण गळते. कसं काय करायचं तुम्ही मला सांगा. आज जोडून विनंती करतो एवढी. काय मागणी आहे तुमची म्हाडाकडे? काय आम्हाला इकडे खोली द्यावी बस, श्रीनिवासमध्ये. आमची मागणी काय नाही.
आम्ही काही म्हणत नाही, पण तुम्ही इथनं उचलणार तिथे टाकणार, तिथे पण पाणी गळतं आहे की नाही सांगा मला. मग आपले शेजारचे आहेत बिचारे म्हणून बरं आहे, इथनं नेऊन तिथे टाकल्यानंतर तिथेही पाणी गळतं आहे. आमची मागणी काय नाही, आम्हाला श्रीनिवासमध्ये द्या म्हणून आमची मागणी आहे, दुसरं काय मागत नाही, दुसरं काय नाही आमचं म्हणणं नाही. किती वर्ष राहिलात तुम्ही या रूममध्ये आता? आता एवढं काय बघा, माझं आता 90चं वय आहे, आमच्या पिढ्यांच्या खोल्या आहेत, एवढं काय आता मला आठवत नाही. समजलं, मी हात जोडून विनंती करतो. आता चालू पिढी आहे तेवढी मी सांगतो, बाकीचं पुढचं आता काय ते बघितलं पाहिजे, मला काय माहिती नाही. समजलं ना, मी काय शिकलेली नाही का सवरलेली नाही. मुलं बाहेरगावी राहतात, इथे काय राहत नाहीत, ते म्हणतात चल, पण इथून जाऊन काय करायचं, आपले आहेत ना आया बाया, मग त्या म्हणतात आपल्याबरोबर तू चल, आमच्याबरोबर तू चल, म्हणून आम्ही इथेच राहिलो. फॉर्म भरून दिला की आम्हाला इथे खोली द्या म्हणून, दुसरी आमची मागणी काय नाही. मग तुमचं कधी बांधून होईल तेव्हा होऊ द्या ना, आम्ही कुठे काय म्हणतोय तुम्हाला, आमचं म्हणणं दुसरं काय नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. बोला ताई, काय नाव आपलं? माझं नाव वर्षा आहे, मी 78मध्ये राहते, वरी BDD चाळ्यामध्ये. आज पाऊस चालू झाल्यापासून आमच्या इथे वरी BDD 78मध्ये हा पाण्याचा असा निचरा होतो आहे, पूर्ण पाणी वरून खाली येतं आहे, पण इथे अजूनपर्यंत कोणीही बघायला आलेलं नाही आहे. नवीन बिल्डिंग सगळेच पाहत आहेत, पण जुन्या बिल्डिंगमध्ये जी लोकं राहत आहेत त्यांच्याकडे कोण पाहणार. आज आम्हाला एवढा त्रास होतो आहे, त्याकडे कोण लक्ष देणार. गटारं वाहत आहेत इथे, पाहू शकता तुम्ही मागे बघा, डासांसाठी बृहमुंबईवाल्यांनी पोस्टर लावलेलं आहे. हां, पण हा डास कुठून येतो. तुम्ही घरात ACचा डक आहे, फ्रीजच्या मागे साफ करा आहे, पण जो बाहेर जो गटार गळतो आहे त्याच्याकडे कोण पाहणार. तिथे आम्ही कंप्लेंट करून झालो आहोत, पण तिथे अजूनही कोणी लक्ष घालत नाही आहे. मग त्याला कोण जबाबदार आहे. आज इथून पाणी येतं आहे, तुम्ही पाहू शकता, हे इथून पाणी येतं आहे, इथे इलेक्ट्रिसिटीचे बोर्ड्स आहेत, आग लागली तर तिथे कोण पाहणार आहे. आज ह्या बिल्डिंगमध्ये लहान हो इथे बोर्ड्स आहेत, तुम्ही दाखवू शकता, वरून पाणी येतं आहे, हे बघा खाली तुम्ही पाहू शकता, पाणी येतं आहे, सगळं गळतं आहे, याकडे कोण पाहणार आहे. गव्हर्मेंट का पाहत नाही आहे आमच्याकडे. म्हाडानी नवीन बिल्डिंग बांधली तर आम्ही मान्य करतो, आमच्यासाठीच बांधली आहे, पण आत्ता जिथे आम्ही राहतो आहे तिथे कोण लक्ष घालणार. आम्हाला इथे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते कोण बघणार. नवीन बिल्डिंगमध्ये जाऊन तुम्ही शूटिंग करताय, मीडियावरती टाकताय, त्याला काही अर्थ नाही आहे ना. जी लोकं राहत आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्या ना. मग त्यासाठी काय करणार आहेत लोकप्रतिनिधी. मग ते शिवसेना असू देत किंवा अजून कोणी असू देत, इथे येऊन बघण्याची त्यांची तयारी आहे का, असा प्रश्न मला विचारायचा आहे. आमच्या इथे जी लोकं राहत होती त्या लोकांनी इथे खाली केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हा जो प्रकार आहे, गव्हर्मेंट ह्या प्रकाराकडे बघते का, पाहू शकता. पडीक अवस्था झाली आहे यामध्ये मांजरी राहतात, कुत्रे राहतात, दारू पिणारे लोक राहतात. ह्या लोकांची जबाबदारी आहे का हे पॅक करणं. गव्हर्मेंटने लक्ष घालणं किंवा म्हाडाने याची तसदी घेणं की हे काय चाललं आहे, याकडे त्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे का, हा प्रश्न आहे म्हाडाला. पाऊस पडतोय, उद्या इथे पाणी तुंबणार, मच्छर होणार, त्यामुळे रहिवाशांना याचा त्रास होणार की नाही, उद्या रोगराई होणार की नाही, याबद्दल महापालिकेने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की नाही. काय काय जणांनी ते जे नळ वगैरे पाईप वगैरे तोडलेले आहेत, ते सरळ घरातून बाहेर पाणी येतं आमच्या घरापर्यंत, वरून पाणी गळतं. ते काय करणार आहेत, कोणी ते बघायला येतं आहे, त्याने काय करायचं, कोणाकडे जायचं, आणखीन गव्हर्मेंटकडे जायचं, कोणाकडे जायचं. त्यांना एकाला कोणाला बोलवलं तर ते येऊ शकत नाहीत. तुम्हाला राहायचं असेल तर राहा, नाही तर या, भाडं घ्या. मी प्रशांत विजय पाटणकर, मी ते राहणारा रहिवासी आहे. हे आता किती महिने, 6 महिने झाले, 6-7 महिने झाले ही लोकं सोडून गेली आहेत. म्हाडाने आले, फक्त लॉक केलं
आतमध्ये काय कुठे त्यांनी काय कवर केलं आहे काय केलं आहे काय नाही. आता पाऊस पडतो आहे, 15 दिवस झाले पाऊस पडतो आहे. अक्षरशः आतमध्ये ही लोकं बिछाना आपलं सामान टाकून गेली होती. म्हणजे बाहेरच्यांचा विचार केला नाही या लोकांनी की आम्ही बाहेर लोक राहतात, त्यांचं काय होईल, आयुष्य काढलं एकत्र. पण जातेवेळी विचार केला नाही का फ्लॅट मिळणार आहे, म्हाडाने सांगितलं आहे. म्हाडाकडे गेल्यावरती म्हाडा काय बोलते, हे तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही भाडं घ्यानी जावं म्हणून. डिपॉझिट भाडा देणार आहे म्हाडा? नाही देणार. माझा पगार नाही तेवढा, मला इथे मी भाडं पण भरू शकत नाही. अगोदर भाडं भरा, म्हणजे 3-3 महिन्याचं भाडं देणार आणि नंतर आम्ही जाऊन यांच्याकडनं भाडी घ्यायची. 10 वेळा यांच्या पाठी लागायचं. त्यांना बोलू ट्रान्झिट कॅम्प, तर ट्रान्झिट कॅम्प फक्त BDD चाळीमध्ये पाठवत आहेत. ती पण 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याला. म्हणजे तिकडे पण हीच परिस्थिती. करायचं काय मग सामान्य माणसाने? तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. 100 वर्ष जुनी बिल्डिंग होती म्हणजे रिडेव्हलपमेंटला गेलो आपण ना, मग पुन्हा तिथेच पाठवून तुम्ही काय करताय? हे कुठे तेच होणार आहे आमचं. इथे जी हालत आहे तिथे जाऊन तिथेच हालत करणार आहे. तसे इथे काय बेटर आहे का आम्ही वगैरे? इथे लोकल सगळे राजकीय नेते सगळे पुढारी जे काय आहेत ते त्यांना फक्त याला मलिदा पाहिजे का मलाही पाहिजे, दुसरं काही नको आहे कळलं. इथे आम्ही सांगतात जो तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉर्ट आउट करा. फक्त राजकीय फायदा हवा आहे लोकांना, दुसरं काही नको आहे लोकांना. इकडे मनुष्य मिला त्याला काय फरक नाही पडत आहे. नाही तर व्हिडिओ काढला तुम्ही आतमध्ये घाण किती ते बघा. आणि त्यांनी सांगितलं त्या लोकांनी, म्हाडाने सांगितलं तोडा म्हणून कुठल्या, आणि म्हाडावाले म्हणतात गेलं विचारलं की आम्हाला द्या, नाही तुम्हाला रूम खाली करा, नाही तिथे जाऊन राहा, नाही तर आम्ही यात काही करू शकणार नाही. मच्छर बाहेर आले 100-150 मच्छर. पहिल्या दिवशी पाणी एवढा वास आणि मच्छर. पाणी हे असं इकडनं येतं आणि हे इथून पूर्ण तिथपर्यंत पूर्ण हा फ्लोर आहे. आता धुवून काढला आम्ही सर्वांनी, पूर्ण धुवून काढलं फिनेल टाकून. उद्या मलेरिया झाला काय डेंग्यू झाला काय करणार आहेत हे बघा. कोरोनाची साथ पण आली आहे आणि मी पहिल्या दिवशी आले ना पाणी सोमवारी गेल्या तर पुन्हा एक बॉटल पाणी होतं, मी तिकडे सगळ्याला सांगितलं इतका पाणी तो वास जेवायला पण होत होतं. आणि काल तर माझ्या भावाला इतके मच्छर चावले ना की बस आहे. मला कोरोनाची साथ आली आहे, म्हणजे स्वच्छता राहायला पाहिजे, काय ते लवकरच करायचं. माझ्या भावाने या लोकांनी केलं म्हणून आज पण खूप पाणी मग बाहेरचं तोडलं. आम्ही पैसे वर्गणी वगैरे काढून हे काम करून घेतलं. आणि यांची थोडी पहिल्याच मोहरी लिकेज पण आहे. आमच्या घरी पाणी येतं, लास्ट महिन्याचं पाणी आमच्या घरी आम्ही 8-9 बॅगे फेकून दिलेत. आणि एवढा पाणी की आम्ही झोपायला जागा नाही, बस सामान आम्ही ठेवणार कुठे? टेरेसवरून पाणी येतं, त्यांचं घरचं पाणी येतं, त्यांचं मोहरीचं पाणीसुद्धा येतं. आणि आता तर काय गैरेलीत पाणी आलं आहे. मग आता आम्ही काय करायचं? मग तेव्हा आम्ही पैसे काढून मुलांनी सगळ्यांनी कामं करून घेतली. BDD चाळी तळमधल्या 5 रूममध्ये राहतो. मी आता जवळजवळ 300-400 पिढी गेली माझ्या त्या घरामध्ये. तरी माझ्या घरामध्ये पण पाणी वाहतो. वरून दुसरा माळाचं गेलं आहे, त्या गच्चीवरचं पाणी येतो, सगळं घरात लाईटीमध्ये जातो. लाईट सट्टीत होतं. किती मला त्रास झालेला आहे अजूनपर्यंत. तरी अजून हे लोक टँजीचं द्यायला मागत नाही. आम्ही बोललो श्रीनिवास टँजीचं द्या, त्याची आम्ही हलणार नाही, जागा इथेच राहणार. आम्ही सर्टी झाली, आग लागली तरी चालेल, पण आम्ही ह्यात चाळीतच राहणार. जोपर्यंत तुम्ही देत नाही तो आम्ही निघू शकत नाही चाळीतून, म्हणजे खाली करू शकत नाही. हे आमचं मान्य. त्रास म्हणजे आम्ही 3-4 रात्री आता पाऊस पडल्यापासून आमचं हे सगळं सिमेंट वगैरे लावून पण होत नव्हतं. शेवटी आम्ही हे आत्ता लावलं आहे. हे आता हे दिसतं आहे ना तुम्हाला, ते आत्ता लावलं आहे. काल फक्त पाणी गळलं नाही, नाहीतर ते पाणी सतत गळत होतं. प्लास्टिक लावून चिकटपट्ट्या लावल्यात त्याला. आम्ही पहिले सिमेंट झालं आहे, म्हणजे 4 किलो सिमेंट झालं आहे त्याला. बॉटल पण मी त्या केमिकल पण घातले त्याच्यात, तरी पण पाणी थांबतच नव्हतं. शेवटी आम्हाला कोणीतरी सांगितलं आहे आणि तुम्ही हे प्लास्टिक हे लावा ते म्हणून पट्ट्या आणून. त्यांनी 2 दिवस पाणी आलं नाही आहे. आता हे माझं पूर्ण चौकेश गेला, हा देवारा गेला आहे, पूर्ण गेले. हे सबन पाणी इथे आलेलं. मग हे वर गेले तोडून त्यांनी सगळं, म्हणजे लास्ट मळ्यावरून सगळं यार. आणि त्यांचं वरचं पडलेलं पण आहे, कारण 3-4 दिवस धाड कसा आवाज पण आम्हाला येतो आहे. त्याच्यामुळे आम्ही पण घाबरलो आहे ना. आम्हाला श्रीनिवासच पाहिजे. आम्ही श्रीनिवास दिल्याशिवाय आम्ही इथून रूम खाली करणारच नाही आहोत. ट्रान्झिट कॅम्पबद्दल हां, ट्रान्झिट कॅम्प आम्हाला मिळाला तरच आम्ही खाली करणार, नाही तर आम्ही खाली करणार नाही आहोत. बोला ताई, काय नाव काय विषय सांगा. माझं नाव अनुष्का अनंत चौगुले. म्हाडानी ज्या रूम लोकांना खाली करून तोडायला सांगितलं आहे त्याच्यामुळे एवढं नुकसान आमचं होतं आहे. पाणी सगळीकडे भरतं आहे, पूर्ण तपतपतं आहे. पण तुम्ही जे केलं आहे ते तरी नीट करा ना. खाली लोकांचं नुकसान होतं आहे, लाईट जाते. आमच्याकडे बघा पूर्ण पाण्याची धार लागलेली आहे.
काहीच काम नाही करून देत आहे. सगळ्यांच्या घरात पाणी जातं. आता वरून जे पाणी गळतं आहे ते खालच्या लोकांच्या घरात जातं आहे. निदान तुम्ही तर घर उघडून बघा तरी ना खाली लोकांना काय त्रास होतो आहे, आम्हाला काय त्रास होतो आहे. ते भरपूर नुकसान करतायत आणि त्यांना तुम्ही दरवाजा खोलायची पण परमिशन देत नाही. फक्त तुम्ही तोडायची परमिशन दिली, पण तुम्ही जाऊन बघा उंदीर घुस किती जमा झालेत, मच्छर झाले, त्यामुळे आम्हाला किती त्रास होतो आहे. अजून तर सगळे खाली झालेले नाहीत ना, लहान मुलं पण आहेत, आमची लहान मुलं पण आहेत तिथे. त्याच्यामुळे त्यांना पण समजायला पाहिजे की अजून सगळेजण गेलेली नाही आहेत. सगळे गेले तर तुम्ही काही करू शकता. लहान मुलं आम्ही घेऊन काय करणार आहे सांगा बघू. सर्वाची वाट लागलेली आहे पूर्ण. सगळं पाणी एवढं गळतं आहे, कुठे पण शॉर्ट सर्किट होऊ शकतं, काहीसुद्धा होऊ शकतं. लहान मुलं असतात त्यांना पण त्रास होतो ना त्याचा. तरी आता गच्चीवर आम्ही 2200 रुपयाचं कागद टाकलं आहे. आम्ही गच्चीवर आता 2200 रुपयाचा कागद टाकला आहे. आता जे लोक गेले त्या लोकांच्या वर तर काही नाही, त्यामुळे तर सगळं तळापर्यंत पाणी जातं ते. मग आणि आम्हाला पर्याय म्हणून आम्हाला श्रीनिवास मिलच पाहिजे. आम्ही इथून हलणार नाही त्याच्याशिवाय. आम्हाला आमची जागा नाही तर आम्हाला श्रीनिवास रूम द्या, बाकी आम्ही कुठेच जाणार नाही. बोला मावशी, नाव सांगा. हे लोक माझं नाव शुभांगी चंद्रकांत शिंदे. हां, हे सोडून गेले त्याच्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होतो. हा वरून सगळं पाणी घरात येतं, आम्ही राहायचं कसं? या पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. पण म्हाडाने आम्हाला इतकं हे केलं आहे का ते लोक सोडून गेलेत, त्याच्यामुळे पाणी गळून अख्खा दिवस आम्हाला खूप त्रास होतो. ह्याच्यामुळे आम्ही आता राहायचं, आम्हाला जागा पाहिजे तर श्रीनिवासचीच पाहिजे आम्हाला. हे पोलीस लाईन नको किंवा काही नको, आम्ही आहे ना त्यांना आम्हाला तीच जागा पाहिजे फक्त. अनिता चौकेकर, रमेश चौकेकर. आमच्या वरचे 3rd फ्लोअरचे हे करून गेले, म्हणजे ते तोडून गेले, पूर्ण गॅलरी तोडली त्यांची. आणि त्यांच्या गॅलरीत पावसाचं पाणी येऊन सगळं पाणी त्यांच्या घरी आलं आणि पूर्ण घर माझं लिकेज होतं. म्हणजे अक्षरशः घरात मला बसायलाही जागा नव्हती, जेवायलाही जागा नव्हती. आणि लाईटच्या बोर्डमध्ये जाऊन तिथेही शॉर्ट सर्किट झाले होते. तर आम्हाला खूप त्रास झाला. म्हणजे अजूनही म्हणजे आता 10-12 दिवस झाले अजूनही माझ्या घरात पाणी गळतं आहे. मग ते आम्ही म्हाडाकडे गेले, म्हाडाने कोऑपरेट केलं नाही. 2-3 वेळा गेले, चावी दिली नाही त्यांनी. नंतर मी पोलीस स्टेशनला गेले, तिथेही त्यांनी कंप्लेंट घेतली नाही. पोलीस स्टेशनला तेही बोलले की आम्ही काही करू शकत नाही, ते म्हाडाचं आहे, ते म्हाडा बघेल म्हणून. मग तिथूनही आम्ही घरी आलो. 2 दिवस फिरून शेवटी आम्ही कडिया वगैरे बोलवून मग ते आम्ही प्रॉब्लेम तो सॉल्व केला. तो पाणी गेला तरी अजून 15 दिवस झाले तरी अजून घरी पाणी लिकेज आहे. अजूनही घरी लाईट चालू झाला नाही आहे. इथून बाहेरून लाईट घेऊन अजून घरी माझ्या लाईट आहे. म्हणजे माझ्या बोर्डची लाईट, फ्रीज, TV सगळं बंद आहे, टोटली सगळं बंद आहे. म्हणजे हा त्रास आम्हाला वरून जे लोक तोडफोड करून गेले त्यांच्यामुळेच एवढा झालेला आहे त्रास. तर आम्ही म्हटलं आम्हाला म्हणजे ट्रान्झिस काम जो देणार आहात तुम्ही, तर तो कोणता देणार आहात? तर ते सांगतात तुम्ही तिकडे BDDचा इथे पोलीस लाईनचे खाली केलेले आहेत ना, तिकडेच तुम्हाला जायचं आहे. तर म्हटलं आम्ही तिकडे जाणार नाही, कारण त्यांनाही 100 वर्ष झाले, त्यांनाही 100 वर्ष झालेत, आम्ही तिकडे जाऊ शकत नाही, आम्हाला श्रीनिवासमध्येच जायचं आहे. तर ते म्हणाले तुम्हाला श्रीनिवास आम्ही देणारच नाही, तुम्हाला तिथेच जायचं आहे. का देणार नाही म्हणाले ते? तर ते म्हणाले की ते 103 आणि 102 त्यांच्यासाठी आम्ही तो रिझर्व ठेवले, त्यांना आम्ही देणार आहोत, तर तुम्हाला देणार नाही तो. तर मी म्हटलं मी तिकडे तर जाणारच नाही. म्हणजे असं एवढा त्या 4 दिवसात अगदी एवढा त्रास आम्हाला सहन करावा लागला अक्षरशः. आमचं याला गव्हर्नमेंटला एकच मागणं आहे फक्त, आम्हाला श्रीनिवास मिल व्यतिरिक्त राहण्यासाठी जागाच नको कुठे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची हक्काची जागा सोडणार नाही. आणि पोलीस त्यांच्या ह्याच्यात तर अजिबात जाणार नाही, त्याही 100 वर्षाच्या आहेत. हीच परिस्थिती तिथे आहे, त्या परिस्थितीत आम्ही जाऊ शकत नाही. किती ते काही होऊ दे, आम्ही हलणारच नाही. ते तुम्ही काही करा, आम्ही खाली करणारच नाही जोपर्यंत श्रीनिवास नाही मिळत. आणि भाडं देणार असेल तर आम्हाला वाढवून भाडं दिलं तरच खाली करू, नाहीतर आम्ही खाली होणार नाही. 25,000 आज रूम नाही आहेत, आमच्याकडे डिपॉझिट नाही, आम्ही सामान्य माणूस आहे, आम्ही एवढं पैसे भरू शकत नाही. त्यामुळे आम्हाला पाहिजे ते स्टँडीज कॅपच पाहिजे, आणि ते पण श्रीनिवास मिल. आमची मुलं शाळेत जाणारी, सेंच्युरीच्या इथून आम्हाला प्रॉब्लेम आहे, कसं बाहेर पडणार आम्ही? आणि आम्ही घरी बायका, आता आमची 60 वर्ष झालं, आम्ही कुठे जाणार घेऊन? नाही जाऊ शकत. आम्हाला आमचं एकच मागणं आहे, आम्हाला पाहिजे प्रोजेक्ट, आम्ही असं म्हणत नाही आम्हाला नको म्हणून, पण आमच्या मनासारखं द्यायला पाहिजे. असं नाही तुम्ही जे सांगाल त्याच्यावर आम्ही अजिबात लक्ष देणार नाही. कोणी येऊ दे, कुठलाही मोठा मंत्री येऊ दे, आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या म्हणणं फक्त मान्य करा, बाकी आम्हाला काही नको. सर, ही लोक म्हाडावाले जी लोक आहेत ते म्हणतात की 22 ते 28मध्ये जागा आहे, तुम्ही तिथे शिफ्ट व्हा. पण आत्ताच थोड्या दिवसापूर्वी 26 नंबर बिल्डिंग जे आहे त्याच्या 2nd फ्लोअरला पूर्ण स्लॅब खाली पडला आहे.
जर उद्या माणसं राहायला गेली तिथे आणि हा प्रकार घडला आणि जर जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे सांगू शकतं का? गव्हर्मेंट घेणार आहे, म्हाडा घेणार आहे की PWD घेणार आहे? जरा प्लीज हे जो आता तुम्ही पाहू शकता, तिथे पण पाहू शकता मागे स्लॅब पडला आहे आणि सेम असाच पूर्णच्या पूर्ण स्लॅब गळून खाली पडलेला आहे 26 नंबर बिल्डिंगमध्ये. याचा व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता मीडियावरती. तर प्लीज तुम्ही 26मध्ये किंवा 22 ते 28मध्ये जाण्याची आम्हाला काही गरज नाही आहे. हो, आम्ही इथेच राहणार आहोत आणि तुम्ही आम्हाला इथूनच श्रीनिवासमध्ये शिफ्ट करा, एवढीच मागणी आमची आहे. तुम्ही जर खाली आलात ना तर तुम्हाला हा जो स्टेअरकेस जो सॉपिट स्लॅब ज्याला म्हटला होता ना तो पूर्ण कोलॅप्स झालेला आहे. आतल्या एन्फोर्समेंट ओपन झालेलं आहे तिथे ह्या स्लॅबच्या म्हणजे आपण वरती आलो होतो ज्या खाली आहेत त्या खाली स्लॅब असा हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो ना त्याचाच खाली पोर्शन एकदम कोलॅप्स झालेला आहे. इथून म्हाडाच्या काही अधिकारी आम्हाला सांगता येते की तुम्ही खाली करा आणि निघून जा इथून, आम्हाला सांगू नका तुम्ही. हे अशी उत्तरं बरोबर नाहीत ना. एक सरकारी अधिकारी अशी उत्तर देतो ना हे फार चुकीचं आहे एकदम. तुम्ही असं बघू नका कारण काय काय झालं ना तर तो अधिकारी प्रॉब्लेममध्ये येईल असं आम्हाला तरी वाटतं येतो. योग्य ते निर्णय घ्यावा आणि सांगावं ना. आमचा प्रोजेक्टला विरोध नाही आहे, प्रोजेक्ट चांगलाच आहे, आम्ही त्याला पाठिंबा तयार आहोत, पण नको तसं काही तुम्ही दाखवू नका आम्हाला. हे तुमच्या म्हणण्याने जे आम्हाला मी टर्निश काम मागतो ना ते आम्हाला द्या ना श्रीनिवासमध्ये. आम्ही वेगळे काय मागतच नाही आहोत त्याबद्दल. आम्हाला शंडी काम जे आम्ही ते शिफ्ट होतो ना टर्निश पण आम्ही तुम्ही आम्हाला देणारच आहात 1 महिन्याचा इथून आम्हाला सामान शिफ्ट करण्याचा वगैरे तर ते आम्ही तिथे जातो ना. आमचा तर अजिबात विरोध नाही काय, पहिल्यापासून विरोध नाही आहे. एवढंच म्हणतो म्हणणं आमचं. मी सौ माया वैद्य, आम्ही 4 क्रमांक 80 आणि आमच्या इथे म्हणजे खूप आता पावसामुळे आणि भरपूर प्रॉब्लेम्स यायला लागले आहेत. पण आता आम्ही पेज 3मधले आहोत रहिवासी म्हणजे आम्हाला मिळणार आहे, पण अजून आम्हाला कुठे ट्रान्सफर करणार आहे, कुठे काय आम्हाला राहायला देणार आहेत काहीही आम्हाला माहिती नाही आहे अजिबात. पण आम्हाला त्रास भरपूर होतो आहे आणि हे लोक त्याची काहीच म्हणजे दखल घेतली जात नाही आहे. ती घ्यावी. नुसतं तुम्ही जेव्हा काय म्हणतात आपलं मतदान करायचं असतं, तुम्हाला निवडून यायचं असतं तेव्हा सगळेजणं बरोबर येतात आणि बाकीच्या वेळेला या वेळेला आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. ते मात्र द्यावं आणि आम्हाला जरा व्यवस्थित लवकरात लवकर श्रीनिवासमध्ये ट्रान्सफर करावं एवढीच इच्छा आहे आणि ती पूर्ण करावी लवकरात लवकर, एवढंच आमचं सगळ्यांचं मत आहे. नमस्कार, मी सौ सुषमा होंदेवकर. मी बिल्डिंग नंबर 80मध्ये राहते. आत्ता सध्या आमची अशी परिस्थिती आहे की बिल्डिंगमधल्या खूप रूम ह्या रिकाम्या झालेल्या आहेत आणि म्हाडानी असं केलेलं आहे की PWDनी असं केलं आहे ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवलं गेलं आहे आणि असं सांगतात की एकदा तुम्ही रूमची चावी सबमिट केली की तुम्हाला रूम आम्ही चावी देणार नाही परत. त्यामुळे ते लोक जे रूम सोडून जात आहेत ते सगळं तोडून जात आहेत आणि तोडल्यामुळे तिथे प्रचंड मच्छर झाले आहेत, आजारपण झालं आहे आणि शिवाय दुसऱ्या म्हणजे रूम्सना त्रास होतो आहे तो वेगळाच आहे. आणि ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं की कोणीतरी काहीतरी करा आणि आम्हाला ह्याच्यातून सोडवा. पण कितीही त्रास झाला तरी आम्ही पुन्हा BDDमध्ये मिळणाऱ्या संक्रमण शिबिरामध्ये जायला कोणीही तयार नाही आहोत. किती पण त्रास होऊ दे, ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे त्यांना हा त्रास समजू दे आणि आम्हाला जवळ म्हणजे श्रीनिवास मिलमध्येच संक्रमण शिबिर मिळावं असं आमच्या सर्व 10 बिल्डिंगच्या मंडळांनी सगळ्या रहिवाशांनी आम्ही असं आमचा एक अर्ज दिला. ही आमची छोटीशी विनंती आहे तुम्हाला. ही आमची मागणी तुम्ही मान्य करून घ्यावी असं आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मी आज 80 नंबरमधली रहिवासी आहे, पण मी ही वरळीच्या 10 बिल्डिंगची एक प्रतिनिधी समजा म्हणून आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर संक्रमण शिबिर म्हणून श्रीनिवास मेल मिळावी. तो जो कॅम्प आहे तो मिळावा आणि हे जा मच्छरचा वगैरे त्रास आहे, हे जे स्लॅब पडतायत यांनी कुणाच्या जीवितच हानी झालं तर त्याला काय. हे आज पाण्याचा आपल्या देशामध्ये किती
प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही जरा आमच्या BDDमध्ये येऊन बघा किती पाणी फुकट चाललं आहे. जे रूम तोडून जात आहेत त्यांच्या नळसुद्धा काढून नेत आहेत आणि मग नळ काढून गेल्यामुळे तिथलं पाणी सगळं वाया जात आहे. कित्येक बिल्डिंगमध्ये 2 टाईम पाणी येत आहे, आमच्याकडे 1 वेळ पाणी येतं आहे आणि सगळं पाणी वाया जात आहे. आपल्याकडे आज मुंबईमध्येच किती त्रास आहे पाण्याचा. आपण वरळीत राहतो, आपल्याला पाण्याची किंमत कळत नाही आहे. जरा मुंबईच्या बाहेर जाऊन बघा, मग पाण्याची किंमत कळेल. घरात पाणी येतं आहे. आमच्या शेजाऱ्यांच्या घरामध्ये अक्षरशः 2-2 फूट पाणी मिळालं, वरतून पाणी गळतं आहे. ह्याला आम्ही काय करायचं. जरा तुम्ही जे आम्ही ज्यांना निवडून दिलं आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात आणि आम्हाला लवकरात लवकर संक्रमण शिबिर श्रीनिवास मिलमध्ये द्यावं असं मी पुन्हा पुन्हा सांगते. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. 10 बिल्डिंगचे रहिवासी सगळे आज एकत्र जमा झालो आहोत, कारण की आम्हाला आता या पावसाळ्यात खूप त्रास होत आहे. सगळ्या बिल्डिंगला त्रास होत आहे, कारण की काही डांबरीकरण झालं नाही किंवा आजूबाजूचे काही साफसफाई झाली नाही किंवा झाडूवाले येत नाहीत आमच्या बिल्डिंगमध्ये, टॉयलेट साफ करायला कोणी येत नाही. हे सगळं बंद केलेलं आहे आणि हा आम्हाला नाहक त्रास ते आम्हाला देत आहेत. का देत आहेत आम्हाला माहिती नाही किंवा आम्ही त्यांचं काय वाईट केलेलं नाही आहे. एवढी वर्ष आम्ही इथे राहत आहोत, पण हा जो त्रास आहे तो आम्हाला खूप झालेला आहे. म्हणजे खूप रहिवाशांना खूप त्रास झालेला आहे. तर जे आमच्या इथले लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे नेते आहेत, मंडळी आहेत, ते आत्ता नवीन बिल्डिंग झालेत तिकडे येत आहेत, पण आमच्या बिल्डिंगमध्ये इकडे जुन्या बिल्डिंगमध्ये अजून फिरकले नाही आहेत की लोकांना काय त्रास झाला आहे ते बघत नाहीत. पण तिकडे नवीन बिल्डिंगमध्ये रूम जाऊन बघतायत की हे 500चं फूट दिलेलं आहे तुम्हाला, हे दिलेलं आहे, ते दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिकडे जाऊन बघून आल्यात, पण इकडे आले नाहीत. प्रत्येक पक्षाचे नेते तिकडे जाऊन आलेत, पण इकडे कोणीच आलं नाही. तर आम्हाला त्यांच्या एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर ज्या आमच्या मागण्या आहेत की इथे 4च विंग होत्या, 5वी बिल्डिंग वाढवली त्यांनी. का वाढवली अजून पण माहिती नाहीत, कारण की 33 बिल्डिंग होणार होत्या. त्या 33 बिल्डिंगमध्ये पूर्ण 121 बिल्डिंग मावत होत्या, पण आता त्यांनी 5वी बिल्डिंग का वाढवले ते माहिती नाही. त्याच्यासाठी कुठलाच नेता काही त्यांना बोलत नाही किंवा काही करत नाहीत. आणि आम्हाला रहिवाशांना या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये सहभागी न करता डायरेक्ट आम्हाला बोलतात की तुम्ही रूम खाली करा, BDDमध्ये जावा, तिकडे तुम्हाला संक्रमण शिबिर दिलेले आहेत तर तुम्ही तिकडेच जावा. जबरदस्तीने सांगतायत, नोटीस लावत आहेत, लोकांनी येऊन सांगतायत की तुम्हाला देणारच नाहीत, त्या बिल्डिंगला देणार. म्हणजे आमच्यामध्ये भांडण लावून देत आहेत. 2 बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये असे पूर्ण फाटाफूड आमच्या सगळ्या लोकांची फसवणूक करत आहेत. आणि हे म्हाडा पण त्यामध्ये सामील झालेला आहे. आता हे म्हाडा का करते काय माहिती नाही, कोणाचा त्यांच्यावर दबाव आहे काय माहिती नाही. पण आम्हाला लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकर आम्हाला पूर्ण करून द्या. इथे ज्या 4 बिल्डिंग होत्या त्या 4च बिल्डिंग राहिल्या पाहिजेत. प्लस आम्हाला संक्रमण शिबिर हे श्रीनिवासच दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आहे, कोणीच हलणार नाही. मग तुम्ही आम्हाला किती त्रास दिला तरी चालेल, पण याचा एक ना एक दिवस काही ना काहीतरी छडा लागेलच. तुम्ही जर बघितलात तर ही बिल्डिंग बघा, ही बिल्डिंग बघा, ही बिल्डिंग, या बिल्डिंगमध्ये फक्त एकच खोली राहिली आहे. 1, 2 आणि बाकी सगळ्या 1, 3 आणि 1, 4. किती नंबर शाळा आहे ही? 79 नंबर शाळा आहे. आता मला सांगा, एवढं जर तोडायला परमिशन दिली असेल, आता उद्या मला सांगा इलेक्ट्रिसिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला, उद्या पाणी गळलं आणि काहीतरी स्फोट झाला, जबाबदार कोण याला? ह्याची जबाबदारी कोणी घ्यायची? आता आमची बिल्डिंग बघा, 1, 2 हे आहेत, आमची बिल्डिंग बरोबर आहे, त्यापैकी आहे. अजून तरी पाणी येतं आहे, चालू झालं आहे. इथली वरची रूम इथली नाही, इथली तुटलेली. इथे पाणी गळत आलं, खाली झालं, काहीतरी शॉर्ट सर्किट झालं, जबाबदारी कोणी घ्यायची? मग ही जबाबदारी म्हाडाने घ्यायची की इथे जे स्थानिक राजकारणी आहेत त्यांनी घ्यायची, कोणी घ्यायची? आमच्या दुसऱ्या माळ्याचे गेले ते रमेश आमच्या दुसऱ्या माळ्यात चौकीकडे, त्यांच्याकडे पाणी सगळं वर आलं, तिसऱ्या माळ खाली आलेलं, ते गेले शाखेमध्ये गेलेले की बाबा असा प्रॉब्लेम. त्यांनी हात वर केले की बाबा आम्ही ह्याच्यामध्ये करू शकत नाही काही. मग ही जबाबदारी कोणाची आहे? इथे लोकल आमदार त्यांची आहेत, म्हाडाची आहे, कोणाची जबाबदारी आहे? म्हणजे इथे का सगळ्यांना वारावून सोडून दिलं आहे का? तुम्ही आम्हाला क्लिअर सांगा बाबा, आम्ही वारावून सोडून दिले, आमचा विषय, तुम्ही पण जय महाराष्ट्र, आम्ही पण तुम्हाला जय महाराष्ट्र. काय आमचं नाही जमू शकत आहे. इथे बघा ना, इथे 1 खोली राहिली बघा, इथे आता वरचा तुटला, खालचा तुटला, इथे आलं पाणी आलं, इथे आलं, इथून तर पाणी येतच आहे. 45 कितीला 45-43 किस्सा झाला, पूर्ण शॉर्ट सर्किट झालेला, आग लागलेली त्याला. उद्या इथे काय झालं तर जबाबदार कोणी घ्यायची? याला कोणी घ्यायची साहेब ते सांगा. इथे राजकारणी पण घेत नाही आहेत, कोणीही घेत नाही आहेत. मग आम्हाला असं काय वाऱ्यावर सोडलं आहे का तुम्ही लोकांनी सगळ्यांनी?
आता 78 एक प्रॉब्लेम आहे. इथे ना पाईपलाईन आहे, शौचालयाची पाईपलाईन ती तुटलेली आहे. म्हाडाला किती वेळा कॉल केलेत, म्हाडाला ॲप्लिकेशन दिले आहेत. मी तुम्हाला 100 आणि 101 ही कंप्लेंट नंबर आहे, तरी पण अजून इथे म्हाडा नाही, सॉरी PWD काही करत नाही. तो शौचालयाचा पाईपलाईन सगळ्यांना माहिती आहे, या पुरुष तिकडे लेडीजचा नाही पुरुष सगळं शौचालयाचं खाली येतं, कोण काय बघत नाही. इथे संध्याकाळून सगळं पाणी तुंबलेलं असतं, सगळं तुंबतं इकडे, पण कोणी काही लक्ष देत नाही. राजकारणी लक्ष देत नाही, कोणी जे काय आहेत जे कोणी का नाही. हां ओके, आम्हाला आता तर सगळे सांगतात आम्हाला श्रीनिवासमध्येच हवं आहे, आम्हाला तिकडे हवं आहे. ह्यासाठी हवं आहे की बाबा आम्ही इथे कुठे लांब जाऊ शकत नाही, कारण त्यासाठी आम्हाला तिकडे जवळच्या जवळ आम्हाला ट्रान्झॅक्शन मिळालं ते बरं होईल. पण ह्या जे ते तर मिळेलच, पण ह्या प्रॉब्लेमबद्दल लक्ष द्या, कारण आम्ही अजून इथे राहतो आहेत, यासाठी लक्ष द्या, बस एवढंच. मिळाल्याशिवाय आम्ही जाणारच नाही. आम्ही घर खाली करणार. श्रीनिवास आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही कोण एकही संक्रमण शिबिर श्रीनिवासमध्ये आम्हाला मिळाल्याशिवाय कोणीच खाली करणार नाही, म्हणजे काही झालं तरी चालेल. आपण पाहू शकता BDDचा येथील रहिवासी संतप्त झाले. पाणी गळतीचा प्रॉब्लेम, संक्रमण शिबिर श्रीनिवास मिलच हवं अशी आग्रही मागणी देखील या ठिकाणी रहिवासी करतायत. याचं एकमेव कारण म्हणजे BDD चाळ तू परत पुन्हा एकदा BDD चाळ संक्रमण शिबिर नसावं. 100 वर्ष जुन्या झालेल्या या चाळी आहेत, तिकडे जाण्यासाठी रहिवासी धजावत आहेत. याच्या मागचं कारण कुठेतरी कमकुवत झालेल्या बिल्डिंग अपघात होऊ नये यासाठी ही मागणी रास्त ठरते. म्हाडाने सरकारने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील या ठिकाणी BDD चाळीतील रहिवाशांना वाऱ्यावर सोडलं नाही पाहिजे. त्यांच्या मागण्यांकडे, त्यांच्या तक्रारीकडे योग्य ते लक्ष दिलं गेलं पाहिजे, नाहीतर हा रोष अजून वाढू शकतो. BDD चाळीत यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनाची दिशा ठरली गेलेली, अनेकदा लोक रस्त्यावर उतरलेले. पुन्हा असं काही होऊ नये हे देखील आपल्याला समजू शकतं. कॅमेरा पर्सन साहिल वारेसेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.